लोकांना आता काय बघायचंय हम्म. हे हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. तुम्ही तेच 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 नाही बनवू शकत की ये चल रहा है ना फॉर्म्युला ये बनाव. हे असं माझं मत आहे. हम्म. परत मला काही लोक बोलतातच की अरे तूने क्या उखाडा, हे बोलतात. बोलू दे. मला जे करायचंय ना, आज माझे जे मित्र राहतात युके US, हम्म. ते जेव्हा माझे ट्रेलर बघतात ते म्हणतात अरे पुष्कर यार ये बॉलिवूड जैसी फिल्म आहे. हम्म. माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण की मी जेव्हा भारतीय विद्यापीठात शिकायला होतो पुण्यात, हम्म. तेव्हा मला ते जर असं वाटायचं की चिडवत आहेत मला. बिकॉज मी अच्छा. मराठी फिल्म तेव्हा करायचो, हम्म. तेव्हा आपले फिल्मचे शूटिंग म्हण किंवा गाणी म्हण हे फिल्म सिटीत व्हायचे, कुठल्या तरी गार्डन मध्ये व्हायचे. हम्म. पण तुमचे मराठी फिल्म इथेच शूट होतात, बाहेर जात नाहीत का, बजेट नाही का तुमच्याकडे. हम्म. सो मी ते चेंज केलं. मला ते लंडनमध्ये मी 8 फिल्म्स केले मराठी. हो. 8 फिल्म्स केले लंडनमध्ये. प्रॉफिट झालं का 0, नुकसान झालं का 100%. कोणासाठी केलं? माझ्या मराठी ऑडियन्ससाठी केलं. हम्म. सो एकदम फ्रँकली हे आहे की मला इव्हॉल्व्ह व्हायचंय ऍज अ मेकर ऑल्सो, की लोकांना काय पाहिजे आज. बरोबर. आज जेन झी आहे ते ते एका ठराविक प्रकारचा कॉन्टेंट नाही बघत.